श्री शंकर गीता अध्याय 2. जय जय महाराज श्री शंकर, भक्तांना जे कल्याणकर, स्मरता होती सुखकर, नमन त्यांना असोहे. शम म्हणजे कल्याणतर, कर म्हणजे जो करणार, कल्याण करी जो खरोखर शंकर त्यांना म्हणतात. शंकर महाराजांस माझी विनंती, आपले चरित्र गहन अति, थक्क होऊन जाते मती, लेखनी काय लिहील. आपले चरित्र जे असत त्याविषयी पुस्तकेही प्रकाशित, लोकही बरेच काही सांगत, विविध साधने अशीही. कोठे लागत असे संगती, कोठे जाणवते विसंगती, कोठे तर वादविवाद होती, कोठे काही भलतेच. असा तुमच्या चरित्राचा मार्ग काट्याकुट्यांचा, त्यातून मार्ग काढावयाचा अत्यंत कठीण काम हे. तुम्हीच मला सांगावे, तुम्हीच मला सुचवावे, तुम्हीच मला कौल द्यावे, निवाडा करावा तुम्हीच. करावे विचारांचे स्फुरण, करावी कल्पनांची उधळण, लेखन व्हावे रामबाण, स्फूर्ती ऐशी स्फुरावी. घटना स्फुराव्या सरसर, लेखनी चालावी झरझर, लिहून व्हावे भरभर, दिव्य चरित्र आपुले. माझ्या मानवी बुद्धीतुनी विनंती केली आपुल्या चरणी, आपलीच सारी ही करणी करते करविते आपण. आपल्या चरणास स्पर्शून आपला आशीर्वाद घेऊन, वेगात चालले चरित्र लेखन जय शंकर म्हणून. जन्म झाला मातेविण, ऐसे आले का कुठे घडून, मातेचा अधिकार म्हणून त्रैलोक्यात श्रेष्ठच. मातेविण महाराज जन्मले, हे तो अघटित पहा घडले, अयोनी संभव अवतरले धरणीवरती महाराज. 9 महिने वागविला ज्या स्त्रीने पोटचा गोळा, त्या स्त्रीच्याच स्तनाला पान्हा फुटतो प्रसवता. 9 महिने उदरात बालकास जी पोषित, तिलाच पान्हा असतो फुटत, त्रिकाला बाधित सिद्धांत. मातेविण जन्म होत नसे, महाराज मातेविण जन्मले तसे. पहिला चमत्कार हा असे महाराजांच्या जन्माचा. मातेविण पान्हा न फुटणार, परी चिमणाजीच्या पत्नीस तर महाराजांस मांडीवर घेता पान्हा फुटला जोरात. महाराजांच्या जन्माचा चमत्कार दुसरा हा गमतीचा. हाच बालक त्या माऊलीचा सिद्ध सहजच जाहले. हीच माता महाराजांची, सिद्ध होत असे सहजची. कशी पहा चमत्कारांची रीत न्यारी असेही. चिमुकला बालक पाहुनी, दाटले आनंदाश्रू नयनी, अष्टभाव आले उसळूनी उभयंताच्या मनात. ही वार्ता अंतापुरात वायुवेगाने पसरत, नागरिक सारे चकित होत वृत्त कळता क्षणी. पाहण्या त्या बालकाला लोकांचा घोळका जमला, जो तो चिमणाजींच्या घराला वेढा देऊन थांबले. लोक पाहती विस्मयाने, चिमणाजीच्या पत्नीने घेतले मांडीवर आनंदाने, पाजू लागली वात्सल्ये. मातेस प्रेम पान्हा फुटला, बाळ दूध पिऊ लागला, कौतुक वाटले सर्वांना, भारावून गेले ते. धन्य चिमणाजी हो भले, आधी त्यांना स्वप्न पडले, स्वप्नाप्रमाणेच सारे घडले, स्वप्न खरे जाहले. ऐसे लोक वर्णन करती, जे आरंभी दोष देती, तेच नंतर भूषविती चिमणाजीस यापरी. चिमणाजीच्या पत्नीचे इतक्या 5 दिवसांचे अतृप्त मातृहृदय तिचे आज तृप्त जाहले. मातृत्व हा स्त्री जीवनाचा क्षण अत्यंत महत्त्वाचा, आनंदाचा, मोलाचा, फलश्रुतीचा असेच. झाड लावले हौसेनी, पाणी घातले नियमानी, जर ते न बहरले फळाफुलांनी, काय उपयोग वृक्षाचा. मुद्दाम गाय घेतली चांगली, नित्य वैरण तिला घातली, आणि ती जर का नाही व्याली, केवळ खाण्यास काळती. जनावर विकता येईल किंवा हाकून दिले जाईल, स्त्रीचे कसे होईल, निंदाच तिची होईल. मातृत्व मिळणे स्त्री जन्माचा हक्क आहे, क्षणभाग्याचा. आधार याच मातृत्वाचा सर्व जगास असेच. लोक येती लांबून, चिमणाजीस वदती नमून, आम्हा घेऊ द्या दर्शन आपल्या बाळराजाचे. हा सामान्य नव्हे बालक, दिसतो हा त्रैलोक्य नायक, त्रैलोक्याचा हा चालक. म्हणती कोणी यापरी, कोणी म्हणती करुण विचार. आज आहे सोमवार, हा शंकराचाच अवतार, आला कैलास सोडून.
घेऊन बालकाचे दर्शन लोक आनंदित होऊन जाती एक एका मागून आपापल्या घरासी. ऐकून लोकांचीही वाणी चिमणाजीही अंतःकरणी आनंदून गेला झणी. धन्यता वाटे अत्यंत. तोही मनात विचार करत इतके दिवस जे शिवव्रत निष्ठेने आपण आचरत फळास आले असावे. नित्य आपण जो उपासिला नित्य प्रेमाने पूजिला जप ध्यानाने आळविला केली व्रते उपवास साधना केली जी खडतर त्यामुळेच भगवान शंकर प्रसन्न होऊन आम्हावर कृपा केली शिवाने. ज्या शंकराने कृपा केली ज्याने घटना ही घडविली त्याने आपली तृप्ती केली प्रसाद दिला अपूर्व. याच भगवान शंकराचे नाव ठेवावे बालकाचे मन ऐसे चिमणाजीचे सांगू लागले पत्नीस. लोक काय काय म्हणतात मजलाही काय वाटत सर्व सविस्तर सांगत तिनेही मान्य केले ते. बाळ माझा कल्याण कर जगतास असे शुभंकर नाव ठेवावे शंकर स्पष्ट तिने सांगितले. चांगला मुहूर्त पाहून बारशाचा दिवस ठरवून नावही निश्चित करून समारंभ ठरविला. बारशासाठी सर्वांस गावातील स्त्री पुरुषास आमंत्रणे दिली खास केली सर्व तयारी. अगदी समारंभपूर्वक बारसे केले जमले कैक सगळे सोयरे भाविक अगत्यपूर्वक आलेच. सर्वांच्या मनी नाव शंकर पित्याच्या मनात शंकर मातेने ठरविले शंकर नाव शंकर ठेवले. बारशास जमलेले भाग्यवान ज्याने सृष्टी केली निर्माण शंकर नाव सर्वांनी ठेवून बारसे त्याचे जेवले. जग ज्यांनी निर्माण केले त्याचे बारसे जे जेवले त्यांचे भाग्य केवढे भले धन्य जन हो ते सारे. जय जय प्रभो श्री शंकर पाप आमचे भयंकर व्हावे आम्हा शुभंकर प्रार्थना चरणी आपल्या. बारसे झाले जोरदार आनंदून गेले अंतापूर जो तो ब्रह्मानंदात असे चूर आनंद नगरी दाटला. माता बाळास घेऊन हाक मारी शंकर म्हणून बाळ लगेच मान वळवून पाहत राही टकामका. शंकर म्हणता चिमणाजींनी हात पाय वरती करुनी ओ ओ ओ ओ सतत करुनी बाळ खेळे आनंदे. आपण नाव जे ठेवले ते बाळास पसंत पडले याचे पुरावे अनुभवले मातापित्यांनी त्यावेळी. पत्नी अन चिमणाजींचा काळ आतापर्यंतचा शिवोपासनेत मोलाचा गेला होता कष्टात. अगदी आत्तापर्यंत होते शंकर उपासनेत आता शंकराच्याच सानिध्यात उभयताही रंगले. करी शंकराचे कौतुक खेळवून देती त्याला हाक खेळणी त्याच्या भोवती कैक विविधाकृती रंगाची. दोघे शंकरास खेळवीत मधून पाळण्यात निजवीत प्रेमाने त्याला झोका देत मंजूळ गाणी म्हणून. शंकरास घेई केव्हा माता शंकरास घेई केव्हा पिता शंकरास घेऊन उभयता जाती शंकर दर्शना. शंकरास न्हाऊ घाली माता शांत मातेने पाजविता झोपी जाई थोपटिता कधी न भोकाड काढले. स्वतः बाळलीला करून माता पित्यास संतोषवून येणारेही आनंदून जाती शंकरा पाहून. विविध बाळलीला करून विविध चाळे दाखवून सर्वांस सोडिले मोहून ऐसा बालशंकर. याप्रमाणे शुक्लेंदुवत बाळ वर्धिष्णू तो होत. शंकर सवंगडी जमवीत दंग खेळामध्ये तो. बोल शंकर बोले बोबडे माता पित्यांच्या कानी पडे बोबडे ऐकण्याची सवय जडे माता पिता तुष्टती. बोबडे बोल पुत्राचे वाटती लाख मोलाचे अशा माता पित्यांचे भाग्य थोर असेच. एवढ्याचसाठी कैकांनी व्रते वैकल्ये आचरुनी. अशा लोकांच्या तरीही सदनी कधी न हल्ला पाळना. भाग्यवान ते खरे असत ज्यांच्या घरी बाळ रांगत बोबडे बोल वेद वाटत ज्यांचे त्यांनाच कळणार. थोडा मोठा झाल्यावर शंकर उठे लवकर आणि स्नान आटोपल्यावर भस्म चर्ची सर्वांगा. दृष्ट कोणाची लागू नये इडापिडा बाधू नये नजर कोणाची लागू नये म्हणून माता काय करी. तीट लावी गालावरी ओवाळी मीठ मोहरी मिरच्या उतरून टाकी सत्वर बाळ शंकरावरुनी. शंकराला खेळवीत माता पित्यांचा दिवस जात अगदी आनंदात मजेत.
दिवस जाई दोघांचा. सकाळी उठे शंकर, स्नान करून लवकर, भस्म लावी अंगावर, गावाबाहेर जात असे. गावाबाहेर अरण्यात, जेथे वनश्री सुशोभित, जेथे सर्वत्र असे शांत, वृक्षाखाली बसत असे. तो वृक्ष कोणता होता, कोणासही तो माहीत नव्हता. सहज शंकर जात होता बिल्व वृक्ष तो. हा बिल्व वृक्ष असत, तेथेच बसणे असे युक्त. जाणीवपूर्वक योजना नसत शंकराची त्यावेळी. नाहीतरी श्री शंकर कोणत्या वृक्षाखाली बसणार, कोणता वृक्ष आवडणार माहीत असे सर्वांना. बिल्व वृक्षाखाली आसन पडलेल्या बिल्वपत्रांचे असून त्यावर मांडी घालून ध्यानस्थ बसे शंकर. ध्यानस्थ बसे कधी तास, कधी बसे तासनतास, कधी तर सबंध दिवस ध्यानस्थ राही शंकर. माता पिता काळजी करीत शंकर कोठे गेला असत. वणवण शोधार्थ हिंडत दमून येती घरास. शंकर संध्याकाळी येत. माता पिता त्यास म्हणत, बाळा तू कोठे असे जात, काळजी आम्हा वाटते. आई तू अगदी मुळीही करू नकोस काळजीही. मी कोठेही जात नाही, शोधू नका कुठेही. घरातच राहा बसून, त्रस्त न व्हा मज हुडकून. मी येईन आपणहून, घरातच असा दोघेही. ऐसे शंकर असे म्हणत. माता पिता दोघे ऐकत. बाळा केवढा धीर देत, धन्यता वाटे दोघांना. शंकर जाई अरण्यात, बिल्ववृक्षाखाली बसत, ध्यान लावून निवांत. दृश्य मोठे मोहक, वारा झुळझुळू वाहत, बिल्ववृक्षाचे पान गळत. ते गिरक्या घेत घेत पडे शंकर मस्तकी. बिल्ववृक्षाच्या तळी धरणी, बिल्व पानांच्या आसनी. शंकर बसले ध्यान लावणी, बिल्वदलेही शिरावर. दृश्य इतके हे सुंदर, कोण वर्णन करणार. कुणीच नव्हते पाहणार, उणीव होती याचीच. जे जे दृश्य पाहत ते काहीही न सांगत. बिल्व धरणी वायू असत, साक्षीदार बघणारे. अरण्यात जाता येताना हिंस्त्र पशु भेटती नाना. त्यांना पाहून मुळींना भ्याला शंकर कधीही. हिंस्त्र पशु अत्यंत क्रूर, नुसते त्यांना पाही शंकर. डोळे फिरवून गरगर निघून जाती पशु ते. पशुपती शंकर ज्याचे नाव, त्यांच्यावर कसा घालतील घाव. घाव घालता उलटेल डाव माहीत होते पशूंना. जनावरे हे ओळखीत, मनुष्यास मात्र हे न कळत. निष्कारण जीभ विटाळीत, दुःख सागरी पडतात. ध्यान संपल्यावरी येत शंकर अंतापूर गावात. कीर्तन कथा देवळात चालती तिथे थांबत. मनोभावे ऐके कीर्तन, भजन ऐकून करी भजन. कोठे चालतास नामस्मरण, नामस्मरण करीतो. सर्व धार्मिक कार्यक्रमात मनोभावे भाग घेत. सर्व कार्यात रंगून जात. नंतर घरी येत असे. शंकराचे वागणे पाहून जो तो चकित होऊन, एवढे वय लहान असून धार्मिक वृत्ती केवढी. खाण्यापिण्याचे याचे वय, याला कशाचेच नाही भय. धन्य याची असे माय, अध्यात्म याला आवडे. अरण्यात ध्यानस्थ बसतो, कीर्तनास हजर असतो. मंदिरातही भजन करतो, प्रवचन ऐके प्रेमाने. अलौकिक याची असे रीत, ऐसा बालक कुठे न मिळत. लक्ष याचे परमार्थात, अन्य काही न आवडे. शंकराच्या या वागण्यानी लोक गेले हो मोहनी. जो तो विचार करी मनी, सामान्य बालक नव्हे हा. अंतापुराच्या लोकात हाच विचार चर्चिला जात. सर्वांना अभिमान वाटत शंकर आपल्या गावचा. कोणी म्हणे हा न सामान्य नर, कोणी म्हणे हा अवतार, कोणी म्हणे हा ईश्वर, कोणी म्हणे शंकर, कोणी म्हणे याचा अधिकार कोणासही न कळणार. योग्यता याची असे फार, मानवी बुद्धीपलीकडे. लोक प्रभावित एवढे होत, माता पित्यास सर्व सांगत. माता पिता सर्व ऐकत, आनंद वाटे तयांना. आपल्या पुत्राविषयीचे मत ऐकून लोकांचे हृदय माता पित्यांचे अभिमानाने भरत असे. सर्व अंतापूर गावात शंकर हाच विषय चालत. आता पुढील अध्यायात पुढचा कथाभाग पाहूया. नमून महाराज श्री शंकरा, बारसे बाळलीला हा सारा. अध्याय असे दुसरा समाप्त येथे झाला.
संतवर्य योगीराज सद्गुरु राजाधिराज श्री शंकर महाराज की जय. श्री शंकर महाराज चरणार्पण वस्तू.